दोन प्रसंग. त्यापैकी पहिला एकदा माझ्या कौटुंबिक मित्राकडे जेवायला गेलो होतो. जेवणाला अजिबात चव नव्हती आणि त्याच्यानंतर मग मी मित्राला विचारलं, जेवण झाल्यानंतर, कारण शेवटी मित्राला आपण काही विचारू शकतो. "काय रे बाबा, मी नेहमी तुझ्याकडे जेवायला येतो, पण ह्या वेळेस जेवणाला चव नव्हती. तुमचं काही भांडण झालंय का?" तर म्हणे, "तुला कसं कळलं रे?" म्हटलं, "जेवणाच्या चववरून मला कळलं." आणि दुसरा एक प्रसंग, पण त्या जेवणाला अशी काही चव होती, की अगदी असं आंतरिक मनापासून ते जेवण होतं. म्हणून आपण नेहमी म्हणतो ना, "अरे, ह्या बाईच्या हाताला खूप चव आहे, ही खूप सुगरण आहे." तर ते त्या जेवणामध्ये प्रेम ओतत असते. जेवण साधं केलं आणि खूप पक्वान्न जरी केले, पण त्या साध्या जेवणाला चव नेहमीच चांगली असते आणि खूप म्हणून प्रत्येक वेळेला म्हणजे मी तरी, जर मला पाणी प्यायचं असेल, तर ते सुद्धा मी अगदी आनंदाने पितो. त्यामुळे तो आनंद आतमध्ये जातो. जेवण करताना चेहऱ्यावर अगदी स्मित असतं. ते जेवण अगदी जसं आपण म्हणतो, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, तसं ते खरोखर पूर्ण ब्रह्म आहे. मोहिमाचा संदेश, ज्या वेळेला तुम्हाला स्वयंपाक किंवा जेवण किंवा पाणी प्यायचं असेल, त्यावेळेला तुम्ही ते आनंदाने त्याचा स्वीकार करा. मी सुरेश. असेल माझी व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.